समृद्धी अकादमीच्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्यात 81 जोडपे विवाहबद्ध। समृद्धी अकादमी, महाराष्ट्र राज्य व सामाजिक न्याय विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने परभणी येथे 24व्या सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा रविवार 1 मे रोजी शहरातील महात्मा फुले विद्यालयाच्या मैदानावर संपन्न झाला। या सामूहिक विवाह सोहळ्यात एकूण 81 जोडपे विवाहबद्ध झाले। बौद्ध मंगल परिणय विधी पूज्य भदंत पय्याबोधी थेरो नांदेड यांच्या हस्ते, तर हिंदू परिणय विधी माटेगावकर गुरु यांच्या हस्ते संपन्न झाला। या कार्यक्रमाचे संपूर्ण आयोजन समृद्धी अकादमीचे भीमराव हत्तेंबीर यांच्या वतीने करण्यात आले। या कार्यक्रमाला परभणी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, डॉक्टर सिद्धार्थ भालेराव, कुणाल कांबळे, रितेश काळे, BH सहजराव, मिलिंद सावंत, DR सुपसुमिंदर, तारा खंदारे, बीडचे मेहबूब शेख आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममता पाटील यांनी तर आभार भगवान जगताप यांनी मानले आहेत। कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी भगवानराव जगताप, विवाह सोहळा प्रमुख गौतम साळवे, समृद्धीचे सचिव शेषराव जल्लारे, सिद्धार्थ भराटे, भीमराव पतंगे, सचिन राजे हत्तेंबिरे, दीपो लोंढे, पाराजी गिरी, शैलेश डबडे, शशिकांत हत्तेंबिरे, बबन शिंदे, बाळासाहेब आंबिरे, डॉक्टर लक्ष्मण कांबळे, मुरलीधर ठेंबरे, ॲडव्होकेट सुनील बगाटे, अविनाश मालसमिंदर आदींनी परिश्रम घेतले आहेत। समृद्धी अकादमीच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा किंवा सामूहिक मंगल परिणयाची सुरुवात करून त्याला आता खरं तर 25 वर्ष झालेले आहेत। पण कोरोनाच्या काळामध्ये एक सोहळा न झाल्यामुळे हा 24वा सामूहिक विवाह सोहळा होता। समाजामध्ये समृद्धीने गावागावामध्ये जनजागृती केल्यामुळे अनेक वधूवराचे पालक खरं तर आपण बघतो की लग्न करत असताना मान मर्तबा मान सन्मानाची परंपरा असते लग्नामध्ये। पण मला वधूवरांच्या पालकांचं अभिनंदन करायचं किंवा हे मान सन्मान पण सोडून सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये ते सहभागी होत आहेत। गेले 25 वर्षांनी सातत्याने हा समृद्धी अकादमीचा उपक्रम सुरू आहे। समाजाचा त्याला पाठिंबा आहे। आपण सगळे पत्रकार बंधू जाणता की आम्ही समाजातल्या कुठल्याही माणसाकडून 1 रुपयाचा निधी घेत नाही किंवा वधूवराच्या नोंदणी फीस सुद्धा घेत नाही, आणि अशा पद्धतीने आपण सगळा सामूहिक विवाह सोहळा साजरा करत असतो आणि प्रचंड संख्येने समाजाचा त्याला प्रतिसाद आहे आणि भविष्यातही या सोहळ्यामध्ये वाढ व्हावी। मी आजच्या आपल्या पत्रकार बंधूच्या माध्यमातून शासनाला नम्र विनंती करू इच्छितो की आपण शासन निर्णयामध्ये जे लिहिलेलं आहे की बाबा लग्नविधीच्या दिवशीच तो वधूवरांना चेक मिळाला पाहिजे, पण त्या दिवशी तर ते चेक देतच नाही। किमान ते 1-2 महिन्यामध्ये तरी द्यावा, जेणेकरून त्या कुटुंबाला त्याचा आनंद होईल आणि पुढच्या वर्षी लोक जास्तीत जास्त संख्येने सहभागी होत असतात। आंबेडकरी समाजाला, गरीब समाजाला, ज्यांची ऐपत नाही ते कुठल्याही जाती धर्माचे असो, त्यांनी या सगळ्या सामूहिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होऊन आपल्या पालकांचे विवाह करावे, जेणेकरून आपल्याला लग्नासाठी कर्जबाजारी होण्याची गरज नाही। समाजाचा चांगला पाठिंबा आहे। परभणी जिल्ह्यातील सगळे माझे पत्रकार बांधवही या सोहळ्याला अत्यंत चांगली प्रसिद्धी देतात आणि दिवसेंदिवस या सोहळ्यामध्ये संख्या वाढत आहे। थोडेशा शासनाच्या उदासीन धोरणामुळे ही संख्या कमी होत आहे, पण आम्ही संघर्ष करू, यांना मदत मिळवून देऊ। त्यासाठी आपल्या समाज बांधवाचा आणि पत्रकार बांधवाचाही पाठिंबा घेऊ। आजच्या प्रसंगी ज्यांचा विवाह झालेला आहे त्या सगळ्या वधूवरांना हार्दिक शुभेच्छा। त्यांच्या भावी आयुष्याचं आनंदाचं जावं, सुखाचं जावं अशी मी तथागतचरणी प्रार्थना करतो। आजपर्यंत आज मला वाटतं 81 विवाह होते आणि म्हणजे शेवटच्या दिवसापर्यंत आम्ही जरी नोंदणीच्या तारखा वाढवत गेलो, पण शेवटच्या दिवशी जरी आले तरी आम्ही त्या सगळ्या लोकांना सामावून घेतलं आणि आज 81 विवाह झाले आणि आजपर्यंत 3000च्या वर या समृद्धी अकादमीच्या विवाह सोहळ्यामध्ये विवाह झालेले आहेत।